हो. दिनांक 3 सप्टेंबर 2012 परभणी. आपण ज्ञानेश्वरीचा 12व्या अध्यायामध्ये भक्ती ह्या विषयावरती निरूपण करत आहोत. एकूण 100 तासाच्या वर कॅसेट झालेले आहेत, म्हणजे तास आपण बोललेलो आहोत. आता गोपीगीतमधील वेणुगीत आपण भागवतमधील तो पार्ट घेतला आहे, जो भक्तीचा उच्चांक आहे. नारद भक्ती सूत्राची प्रत्येक काय म्हणतात एक पद किंवा प्रत्येक त्याच्यातलं 84 सूत्र, ह्या 84 सूत्राचा अर्क म्हणजे गोपिका. पूर्ण 84 सूत्र, काही 4 असतील, काही 2, काही 5, पण अगदी पूर्ण अर्क. आणि म्हणून भक्तीचा परमोच्च बिंदू म्हणजे गोपिका, असं भगवान नारदांनी वर्णन केलं की यथा व्रज गोपिकानाम. गोपिका फक्त एकच त्यांनी बोट दाखवलं, ती गोपिकांकडे. दुसरा न कोणी ऋषी घेतला, न मुनी घेतला, न साधू घेतला, न संत घेतला, कोणी घेतलं नाही. स्वतःलाही त्यांनी थोडंसं मायनसच ठेवलं, हे लक्षात घ्या. आता आपण पाहिलं, वेणुगीत पाहत आहोत. जन्म जन्म कर्मच मे दिव्यमेव यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. 4था स्कंद 6वा अध्याय. भगवान म्हणतात, माझा जन्म व माझे प्रगट कर्म सर्वच्या सर्व दिव्य आहेत. आपण पाहिलंय, याला जे तत्वाच्या दृष्टीने अनुभवितात, ज्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. तत्वाच्या दृष्टीने अनुभवणं म्हणजे प्रत्येक गोष्ट भगवंताची लीला असो, भगवंतानी स्पर्श केलेले वस्तू असो, विषय असो, व्यक्ती असो, सर्व दिव्य आहेत. त्यांची आठवण जरी झाली, तत्वतः अनुभव याचा अर्थ सांगतोय, त्याची आठवण जरी झाली. वृंदावनातील वेणू असोत, वृंदावनातील लता असोत, वृंदावनातील पुष्प असोत, वृंदावनातील झाडे असोत, गोपिकांना असोत, वासरं असोत, कोणीही असो, प्रत्येक वस्तू दिव्य आहे. आणि ह्या दिव्य वस्तू तत्वाच्या दृष्टीने ज्यांनी अनुभवल्या, एकदा तुम्ही त्यांचं स्मरण केल्यानंतर त्या वस्तू दिव्यत्व रिफ्लेक्ट करतात आपल्यामध्ये. दिव्यत्व, दिव्य चेतन आभा भगवंताची आपल्याला देतात, हे लक्षात घ्या. त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. म्हणजे कशाची आठवण करा तुम्ही? अरे वृक्षांची करा, वेलींची करा, कशाची करा, पुन्हा जन्म घेणे नाही. व मामेती म्हणजे तो मला प्राप्त होतो, हा जन्म अजन्मच आहे. मला प्राप्त होतो तो माणूस. अजोपि सन्नव्ययात्म भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वमधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. 4था स्कंद 6वा अध्याय. कृष्ण म्हणतात, मी अजन्म असताना अविनाशी असून सर्व प्राणी मात्र जगताच्या ईश्वर असून आपल्या प्रकृतीद्वारा मायेपासून प्रगट होतात. त्यांचे जन्म, त्यांचे परलोकगमन, त्यांची पराधीनता या सर्व लीला चिन्मयी आहेत. ह्या लीलाधरांचे सर्व साधन चेतन आहेत. कृष्ण म्हणतात, मी स्वतः अजन्म आहे, मला जन्म नाही. सगळं परलोक गमन कसं केलं, त्यांनी लीला काय काय केल्या, ह्या सगळ्या चेतन आहेत. प्रत्येकामध्ये रहस्य आहे. गूढ चेतन विज्ञान आहे. लीला करण्याकरिता त्या दिव्य गोष्टींनी जडत्व धारण केले आहेत. हे पाक, कोणी झाड बनलं, अरे उद्धवासारखा म्हणतो,
ज्ञानयोगात गेलेला भगवंत सारखा सहवासात असताना गोपिकांना पाहिल्यानंतर हा उद्धव वेडा झाला आणि म्हणाला की मला लता करा, एखादं झाड करा वृंदावनातलं, प्रभू मला फक्त जन्म दे की गोपिकांच्या पदरज उडतील, माझ्या अंगावर पडतील आणि मी धन्य होईल. लक्षात घ्या. म्हणून जडत्व म्हणजे उद्धवासारखे ऋषीमुनींनी जडत्व धारण केलेलं आहे. आज उद्धव समोर आहेत म्हणून आपल्याला दिसले, अशा असंख्य लोक असतील, गोपिका असतील की प्रत्यक्ष गोपी नाही होता आलं तर ठीक आहे, जड वस्तू होत आणि त्याच्यात चैतन्य धारण करून भगवंताच्या लीला, स्पर्श, वेणूच्या लहरी सगळ्या अनुभवित म्हणून ते धन्य होत होते. असं भगवानच म्हणतात. सगळ्यांनी देह धारण केलेला आहे, जडत्व धारण केले आहे. मुरली देखील जड नाही. वेणुगीत, आपण वेणुगीत पाहतोय, मुरली देखील जड नाही आहे भगवंताची. खरं म्हणजे एक अशी स्टोरी आहे की एक बासरीवाला येतो, बासऱ्या वाजवतो आणि भगवान त्याची मागतात केवढ्याला दिली, तो तसाच भगवंताचं रूप पाहून देऊन टाकतो ती बासरी. पण ती बासरी दिव्य आहे. लक्षात घ्या. त्याची खटारी बासरी केव्हाच उडवली असेल आणि दिव्य चेतन बासरी हातात आली असेल भगवंताच्या. मुरली गोपांगणाची लीला वस्तू आहे. गोपांगणाच्या लीला वस्तू लीला करतात. लीलेसाठी एक प्रोजेक्ट गोपिकांना मुरली आहे. गोपींच्या हृदयात मुरली प्रति फार प्रेम आहे, अगाध प्रेम. भगवंताच्या प्रत्येक वस्तूशी प्रेम करा. लक्षात घ्या. आपण मायादेवीच्या संसारातल्या वस्तूवर प्रेम करतो आणि ते मागतो. खटाऱ्या, मटाऱ्या, सडक्या, गळक्या, झिजणाऱ्या, सडणाऱ्या, तुटणाऱ्या सगळ्या वस्तू आपण मागतो भगवंताला. आणि गोपिका प्रत्येक जड वस्तू त्यांना माहीत आहे की भगवंतानी चेतन निर्माण आहे, भगवंताची चेतना याच्यात आहे. म्हणून त्या गोपिका हृदयाप्रती मुरलीच्या खूप प्रेम आहे मुरलीबद्दल. म्हणजे आपण काय केलं पाहिजे ते लक्षात घ्या. कुठल्या वस्तूवर आपण प्रेम केलं पाहिजे. आणि म्हणून सध्या त्या वस्तू नाहीत म्हणून आपण मायादेवीच्या ह्या वस्तूमध्ये भगवंताची चेतना पाहायची. जे जे भेटे भूत ते ते माणिज्य भगवंत. कारण मुरली त्यांच्या प्राणेश्वरांच्या ओठावर राहते. का प्रेम आहे? भगवंताला मुरली किती आवडते की प्राणेश्वर जे आहेत, म्हणजे प्राणेश्वर शब्द का दिलाय की गोपिकांचा प्राण कृष्ण आहे. आपला प्राण पोरीत, पोरात खरं म्हणजे नसतोच, पण आहे समजूत, वस्तूत, विषयात आहे. गोपिकांचा प्राण कृष्णात आहे. जसं ते एक आहे ना, बहुत दिन हे माझ्या लहानपणचा एक पिक्चर आहे. त्याच्यामध्ये तो फार स्टोऱ्या फार असायच्या पूर्वी, आता स्टोरी सोडून बाकीचं आहे. त्यामध्ये एक पोपट असतो, एक कुठेतरी डोंगर असतो, डोंगराच्या तिथे एक पिंजरा असतो, जंगलातून जावं लागतं. त्या पोपटाच्या मध्ये जीव त्या राक्षसाचा असतो आणि त्याला मारलं, त्याचा जीव घेतला पोपटाचा मुंडकी पिरगाळून की तो मरणार असतो. तसं गोपिकांचा जीव कृष्णात आहे. लक्षात घ्या. स्वतःमध्ये जीव नाही, त्या प्राणेश्वरासाठी जगतायत. कारण मुरली त्यांच्या प्राणेश्वरांच्या ओठावर राहते. म्हणून ती परम आदरणीय आहे, पूजनीय आहे, वंदनीय आहे आणि प्रेमास्पद आहे. प्रेम करण्यास योग्य आहे. भगवान जिला धारण करतात ती वस्तू पूजनीय, आदरणीय, प्रेमास्पद आणि प्रियतमाला सुख देणारी आहे. भगवान प्रसन्न होतात मुरलीला जवळ ठेवून. लक्षात घ्या. ज्या गोष्टीमुळे आपला प्रियतम सुखी राहतो
त्या वस्तूवर ते प्रेम करायला पाहिजे. एक लक्षात घ्या, भगवंतानीच म्हटलंय, भगवंतावर डायरेक्ट प्रेम करणं शक्य नाही, त्याला फारशी गरज नाही. तुमचं पोरगं असतं ना तुमच्याजवळ, छोटा बाळ तुमचा, ज्या आईजवळ तो बाळ असतो ती त्याच्यावर प्रेम करते. पण एखादा दुसरा कोणीतरी त्या बाळाला जवळ घेऊन त्याच्यावर ज्यावेळेस लढिवाळपणे त्याच्यावर प्रेम करतो, त्यावेळेस ही माता जास्त प्रसन्न होते, स्वतःच्या प्रेमापेक्षाही जास्त. असं भगवंताचं होतं की आपल्या पोराचं कौतुक दुसरे करतायत म्हटल्यानंतर ती जास्त डबल प्रसन्न होते. स्वतःचं प्रेम तिला तिच्यापेक्षा लोकांनी त्याच्यावर ते प्रेम करावं हा भाव असतो. आणि गोपिका आणि राधा ह्या दास्य भावामध्ये दासी आहेत असं समजा. अनेक भाव आहेत त्यांचे, पण एक दास्य भाव आहे. दासी म्हणजे फक्त आपल्या मालकाला, आपल्या स्वामीला सुख देणारी असा अर्थ आहे. ज्या वस्तूंमुळे, ज्या विषयांमुळे त्यांचा स्वामी खुश होईल तेच दासाने काम करायचं असतं. आणि म्हणून प्रत्येकाने असं म्हटलंय की ज्या दास्य भावांच्या गोपिका आहेत, तुमच्या दासीचा दास करुणी ठेवा, तुकाराम महाराज, आशीर्वाद द्यावा हाची मज. तुमच्या दासी ज्या गोपिका असतील ना, त्यांचा सेवा करण्याचं भाग्य द्या. म्हणून भागवतमध्ये अनेक असे हे येतात श्लोक की ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की माझ्यापेक्षा दोन गोष्टी, एक तर स्वतः राधिका किंवा गोपिका ज्याच्यावर भगवान अपार प्रेम, भगवान तीन गोष्टीवर करतात, भक्त आणि सद्गुरू. ज्याला ज्या भक्तांना सद्गुरू मानलंय किंवा ज्याला संत मानलंय भगवंतानी, दुसऱ्यानी नाही, त्याच्यावर ते जो प्रेम करील त्याचं सगळं मी निर्वाह करील असं म्हटलंय भगवंतानी. माझ्यावर, भगवंतावर डायरेक्ट प्रेम त्याला गरज नाही, शक्य नाही. आणि म्हणून त्याच्या दासावर ते म्हणजे संत, साधू, गुरु आणि गोपिका हे त्यांचे जे आवडते त्यांच्यावर ते प्रेम करणं. आणि म्हणून याला भगवंताला ज्या ज्या गोष्टी आवडतात, आता ह्या ठिकाणी भगवंताला मुरली आवडते, ती सुख देणारी आहे, भगवंताला आनंद देणारी आहे. आणि म्हणून ती गोपिकांसाठी पूजनीय बनली, प्रेमास्पद बनली, आदरणीय बनली. मुरलीचा अधिकार प्रगट व्हावा म्हणून योग मायाने एक लीला रचली. काय मुरलीचा अधिकार? काय ताकद आहे मुरलीची? काय मुरलीने तप केलं? मुरलीमध्ये सामर्थ्य किती आहे, मुरलीमध्ये प्रेम किती आहे हे दाखवण्याकरता एक लीला रचली. योगमाया. योगमाया म्हणजे स्वरूपाधिक शक्ती, ही माया नाही, जड माया नाही, संसारिक माया नाही. योग माया ज्यावेळी शब्द येईल त्यावेळी स्वरूपाधिक तिन्ही शक्त्या कोणत्या? संगीत, संधिनी, आराधिनी, तिन्हीला मिळून योगमाया. त्यांच्या मनात असूया निर्माण केली. एक परीक्षा आहे. गोपिकांच्या मनात ईर्ष्या, असूया निर्माण केली. एखाद्या श्रीमंताला पाहून बाकीचे गरीब कसे असूया निर्माण होते, त्याच्याविषयी फार प्रेम राहत नाही. तो जास्त, अरे शिष्यांमध्ये असं असतं, जो शिष्य जास्त पूर्वापार आहे, जो शिष्य सद्गुरूच्या जास्त जवळ आहे किंवा सद्गुरू त्याच्यावर ते जास्त
कृपा करतात, प्रेम करतात, त्याच्यावरही जळव फौज निर्माण होते. अरे महाराजा जनकाच्या काळात अष्टावक्र बोलत असताना, कथा घेत असताना बाकीचे जळतच होते. इथे योगमायेने ईर्ष्या निर्माण केली गोपिकांमध्ये. आधी आदरणीय भाव होता, पूजनीय भाव होता, मग जळव भाव निर्माण केला. गोपांगणामध्ये एक भावना प्रगट झाली की ही मुरली नेहमी श्यामसुंदराच्या बरोबर राहते, केव्हा अधरामृताचे पान करते. स्वतःशी तुलना करू लागल्या की किती भाग्यवान ही मुरली, की गोपिका असे म्हणत, मुरली नेहमी श्यामसुंदराच्या बरोबर राहते, सतत बरोबर. कमरेत खोसलीच, ओठावर सुटली की कमरेत, नाही तर हातात. किती स्पर्श, अखंड स्पर्श. लक्षात घ्या, गोपिका स्वतःशी तुलना करतात. म्हणजे अखंड स्पर्श आहे भगवंताचा, तो गोपिकांनाही नाही अखंड स्पर्श. लक्षात घ्या. म्हणून मुरली वेणुगीत, आपण वेणुगीत घेतोय, श्यामसुंदराच्या बरोबर राहते, केव्हा अधरामृताचे प्राण करते. ओठामधील भगवंताच्या अमृत स्त्रवत आणि अमृतपान अखंड करते. ही कधी बगलेत असते, कधी अशी बगलेमध्ये भगवान ठेवतात, कधी कमरेत असते, कंबरपट्ट्यामध्ये ती ठेवलेली असते, कमरेत, बगलेत, ओठावर, हातात. झोपताना जागेपणी अंगाचा नित्य निरंतर स्पर्श करते. झोपताना व जागेपणी अंगाचा नित्य निरंतर स्पर्श पहा. नित्य स्पर्श आणि निरंतर स्पर्श. अगं म्हणजे झोपतानाही भगवान तिला बगलेत घेऊन झोपतात. काय पुण्य केलं असेल तिने सांगा. कोणाच्या भाग्यात आहे असं सांगा. किती मुश्किल आहे. का जळू नये गोपिकांनी. नित्य निरंतर स्पर्श करते. आपण समजा वेणू झालो भगवंताचं, कल्पनेतून व्हा ना. मुरली व्हा, गोपी व्हा. नित्य निरंतर स्पर्श करते. तिच्या सौभाग्याचे वर्णन करताच येत नाही. गोपिका म्हणतात किती सौभाग्यशालिनी आहे. झोपीत असो भगवान, जागी असोत, फिरत असोत, अखंड अंगाचा स्पर्श मुरलीला आहे. त्याचे सौभाग्याचे वर्णनच करता येत नाही. याचे कारण त्या कृष्णाला विचारतात. गोपिका एकदा घेराव घातला कृष्णाला आणि विचारतात, गोपिकांनी विचारलं की इतका आदर तिचा कशासाठी तुम्ही बाळगता. आपल्याकडे असं असतं का, त्यांनी श्रीखंड खाऊ घातला म्हणून का. त्या कृष्णाला विचारतात की इतका आदर तिचा कशासाठी, का बाळगता तुम्ही इतका आदर. काय काय हे योग्य आहे का. गोपिका म्हणतात काय हे योग्य आहे इतका आदर रात्रंदिवस बरोबर. तरीही श्यामसुंदराने त्याकडे दुर्लक्ष केले. भगवान हसले असतील, मंद स्मित केलं, गप्प बसले, काही उत्तर दिलं नाही. भांडत असतील येऊन कृष्णाला. व पावरीने देखील अपमानित झाल्यानंतर भगवंताचा संग सोडला नाही. लक्षात घ्या, आपल्याकडे लगेच संग सोडायला तयार होतात. टीका करायलेत का, सरांच्या फार जवळ राहिलेत, तो म्हणतो मी दूरच जातो. आता गोपिकांच्या समोर नालस्ती करतायत गोपिका, कोणाची, मुरलीची निंदा करतायत, जवाब विचारतायत आणि तुच्छ नजरेने पाहतायत एक प्रकारे. आणि तरी तिनं साथ आणि संग सोडला नाही. दोन हेतू होते मायादेवीचे, योग मायेचे, की मुरली किती टिकून राहते
ह्या ईर्ष्यामधून, ह्या निंदेमधून आणि गोपिकांचे भाव कसे होतात लक्षात घ्या. आणि भगवंताचे भाव पाहायचेत या स्वरूपाधिक शक्तींना.